अमरावती लोकसभा मतदारसंघावरनं महायुतीमध्येच वाद दिसून आलेला आहे। एकीकडे आनंदराव अडसूळ यांनी देखील लोकसभा मतदारसंघावरती दावा केलेला आहे, तर दुसरीकडे बच्चू कडू देखील आहेत आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी वाद असल्याचं देखील दिसून येते। मात्र हा वाद कुठेतरी क्षमताना देखील पाहायला मिळतो। आपल्यासोबत स्वतः आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगाल? अमरावती लोकसभा मतदारसंघ एक वादामध्ये दिसून आलेला आहे। विद्यमान खासदार असतील, त्याचबरोबर माजी खासदार असतील, आनंदराव अडसूळ यांनी देखील स्वतः तिथे दावा केलेला, अजून तो वाद मिटलेला नाही आहे। तुमचे देखील काही प्रश्न आहेत त्या मतदारसंघासंदर्भात। आता हा प्रश्न मिटले, त्याचे उत्तर तुम्हाला मिळाले आहेत का? वाद पूर्णपणे संपलेला आहे का? वाद असा काही आम्ही काही म्हणजे राजकीय आमची जी काही महत्वाकांक्षा किंवा आमच्या एकंदरीत पक्षाचा विस्तार आहे महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात कार्यकर्ता आहे आणि त्याचंही सुद्धा काही अपेक्षा असतं। त्या युतीमध्ये राहून जर होत नसेल तर पर्यायी एक वेगळा मार्ग काढणं आम्ही तयारीत आहोत। नाही होऊ शकेल तर कम से कम वेळ आली अशी ती येऊ नये, आली तर 20-25 ठिकाणी तशा पद्धतीने आम्ही तयारी करायला लागलोय। म्हणजे तुम्ही अपक्ष उमेदवारी उभी करणार का? प्रहार पार्टीकडून आम्ही उमेदवारी उभी करू। अपक्ष उमेदवार तुम्ही महायुतीकडनं बाहेर म्हणजे पडणार आणि अपक्ष प्रहार करून उभी करू। महायुती तुम्ही सोडणार असं आहे का? हो, जर तशी वेळ जर आणली आम्ही आमची असं म्हणणं आहे का ती वेळ येऊ नये, आली तर आमची तयारी आहे। आखरी प्रत्येक पार्टीनं आपापलं अस्तित्व ठेवून काम करायचं असतं आणि जर युतीत राहून आमचं अस्तित्व संपत असेल तर आम्हाला ती तयारी करावं लागेल। तुमचं या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काही बातचीत झाली का, चर्चा झाली आहे का? अमरावती चर्चा करत नाही आहे। मला कसं आहे, हे मोठे पक्ष आहे, मोठ्या पक्षानं या संदर्भात त्यांनीही विचारणा केली पाहिजे। आखरी कार्यक्रम त्यांच्या घरचा आहे, आमच्या घरचा कार्यक्रम नाही आहे। आम्ही विधानसभा असलो तेव्हा विचारू ना, आता कार्यक्रम त्यांच्या घरचा आहे, त्यांनी काय किती मान सन्मान ठेवावा कशा पद्धतीने। मग राहिले शेतकऱ्याचे प्रश्न आहे, मजुरांचे आहे, दिव्यांग बांधवांचे प्रश्न आहे, हे सगळं याच्यावर उहापोह झाला पाहिजे ना। पण तुम्ही उमेदवारी तुमची कायम ठेवणार, कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही आणि अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार। कोण असेल उमेदवार? मी तुम्हाला सांगतोय, अजून ती वेळ आहे नाही। योग्य वेळ आल्यानंतर कुठं कसं आहे, आम्हाला फक्त उमेदवार लढण्यात काही फार रस नाही आहे, पण तो परिणामकारक रिझल्ट असणारा पाहिजे। आणि जेथपर्यंत रिझल्ट आम्हाला वाटतं येत नाही आहे ते आम्ही वाट पाहतोय का मोठ्या पक्षानं काही चुका अधिक करावं, त्या चुकीत आमचं यश लपलं आहे। तुम्ही जर उमेदवार उभा केला तर त्याचा सर्वाधिक फटका हा महायुतीला बसेल, मग त्याचे पुढे राजकीय परिणाम देखील होऊ शकतात। आम्ही त्या परिणामाची काही फिकर करत नसतो। त्यांची तयारी नसेल त्या पद्धतीनं समोर याची तर आम्ही आखरी शेतकऱ्याचे पोरं आहोत। आम्हाला जमिनीत नागर चांगल्या पद्धतीनं हाकलता येतं, घालता येतं तिकडे, त्याच्यानं तो काही आम्ही विचार करत नाही। आणि फकीर आहो आम्ही, मुळातच जन्मजात फकीर आहो। त्यांना आमच्यावर काय परिणाम होऊन याच्यापेक्षा संबंधितावर काय परिणाम होऊन त्यांनी पाहावं। कसं आहे, निवडून आणणं फार कठीण नाही, पाळणं फार सोपं असतं। पाळायला जास्त ताकद नाही लागत, निवडून यायला खूप ताकद लागते। पण तुम्ही महायुतीमधलेच एक सहभागी पक्ष आहात, घटक पक्ष आहात, आणि असं असताना तुम्ही महायुतीच्याच उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न करणार का, किंवा तुम्ही स्वतः तिथे अपक्ष उमेदवार उभे करणार, त्यामुळे महायुतीला त्याचा फटका बसेल? तुम्ही सांगा, अमरावती जिथं आमचे महाराष्ट्राचं सोहळा, महाराष्ट्रात तर आम्ही काय आहे काय या करायचं ते आम्ही कार्यकर्त्यांना विचारून करूच, पण अमरावतीत 2 आमदार आमचे असल्यावर सुद्धा साधी विचारपूस पण होत नाही। उलट जो उमेदवार आहे तो धवसा देतं का यांना यावंच लागेल, यांना प्रचार करावाच लागेल, या धमक्या देऊन अशा पद्धतीनं जर समोर येत असेल तर आम्ही काही हातात बांगड्या थोड्या घातल्या।
आमचं रक्त लालच आहे, गर्द लाल आहे, ते दाखवून देऊ आम्ही. पण तुमचा नेमका राग किंवा आक्षेप नेमका कोणावरती आहे? शिवसेनेचे उमेदवारांवरती आहे जे इच्छुक आहेत ते, किंवा माजी खासदार जे आता भाजपमध्ये आहेत, किंवा भाजपच्या संदर्भात तुमचा राग माझं आहे? असं मत आहे का युतीनं धर्म पाळावा, युतीनं हा मान सन्मान ठेवावा. तो ठेवला जात नसेल तर दणका देण्याचा कार्यक्रम आम्ही करू. तुमचा आक्षेप नेमका कोणावर? भाजपवरती का शिवसेनेवरती? आता दोघं महायुतीत आहे, तुम्ही देखील महायुतीमध्ये आहात. सगळ्यांवरच आहे, सगळ्यांवरच आहे. म्हणजे तुम्हाला भाजपने विचारलं नाही आणि शिवसेनेने विचारलं नाही, त्यामुळे नाही, त्यांनी कुठं कसं आहे, हा अखेर विचार विनिमय व्हायला कसं आहे. तुम्ही एवढा सगळा करत असताना आता तिकडे राजकुमार पटेल आमचे आमदार आहे, मी आहे. तुम्ही साधा याच्या बाबतीत विचार